नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतकचा बिंदास बोल हा विशेष कार्यक्रम। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या। दुसऱ्या टप्प्यातली निवडणूक पार पडली, आता तिसऱ्या टप्प्यातली निवडणूक लागलेली आहे। पहिली झाली ती नगरपंचायत, दुसरी झाली ती महानगरपालिका आणि तिसरी झाली ती आता जिल्हा परिषद पंचायत समितीची। आपण या संदर्भामध्ये संपूर्ण गावामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये फिरतोय, गावातल्या लोकांच्या समस्या जाणून घेतोय आणि बिंदास बोल या विशेष कार्यक्रमामध्ये आपण काही लोकांशी बोलणार आहोत। काय नाव आहे बाबा? सदानंद राजाराम विकास झाला? निवडणूक आली, विकास तर काय झालेला दिसेना। आता कासरखेड ते खरोळा जी रस्ता बघितला तुम्ही पांढरेकडे जायचा, तर जन माणसाला चला सुद्धा यायचा रस्ता नाही आहे, चलाय सुद्धा येत नाही। गाड्या जात असतील की मग? गाड्या काय ह्या खड्ड्यातून त्या खड्ड्यात, त्या खड्ड्यातून त्या खड्ड्यात। मग मला प्रश्न पडतो कधी कधी, आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गप्पा मारत असतो, बोलत असतो, लोकांना विचारत असतो की आम्हाला ह्या लोक जे आहेत ते सांगत असतात की तुम्ही एकाच पक्षाचं मांडता, तुम्ही एकाच पक्षाबद्दल बोलता, तुम्हाला एकाच पक्षाचं पडलेलं आहे। पण हे आम्ही हे का तुम्ही कुठले कार्यकर्ते आहेत का? नाही शेतकरी आहेत ना, कार्यकर्ते वगैरे नाहीत। हे बघा, हे रियालिटी। तुमचं नाव काय? गोविंद जाधव। इथलेच का? इथंच घर आहे खरोळ्यामध्येच। काय झालं विकास? काय विकास आहे? आपण करायचं काम आणि आपणच खायचं काम। आमदार येत नाही, खासदार येत नाही, कोण येत नाही, काहीच नाही, काहीच नाही। इलेक्शन पुरतं आम्ही बी इलेक्शन पुरतं येतो। हां, नाही विचारणार। बरं, आता तुमच्या स्थानिक मुद्दे काय असतात? आपले रस्ते, नाली, पाणी, रोड, व्यवस्थित स्वच्छ पिण्यासाठी पाणी, लाईट, हे सगळं झालं? लाईट बी आहे सध्या, पण ते ही नाही की सध्या रस्ते नाहीत, कुठल्या नाल्या नाहीत। भाजप राहू काँग्रेस राहू तीच आहे ना, दोन्ही बी एकच बापाच आहेत ना। आदली बदली होय बाबा, तुम्हाला धरून आणलंय बाबांनी, तिकडे बोलले म्हणून बाबा। कोण नाव तुम्ही आधी परिचय ध्यान का लाव इकडे आहे की असं मी सांगतो थोडं हाव की इथं आणि का झपका द्यायचे का जवळ ऐका, आता वय झालंय म्हणूनच मी खरोळा आहे, होय, खरोळा आठवडी बाजार भरतो या गावामध्ये, बरोबर? हो। तुमच्या गावाचा विकास काय झाला? काय झालं? जन्मलं तसंच आहे, एवढं 4 रोजापुरतं। हां, राम राम। हा. अरे आजवर कुठं गेलता राम राम करायला? तुम्ही तरी काल परवा मध्ये 1-2 चक्रा माराव्या की काय तुमचा विकास झालाय, काय करू लागला, तुम्हाला काय कमी आहे? नाली रोज मी काटकुळीनं ढकली ताव मध्ये ते काटकुळीनं? तर पण मग काय ती मग सफाई कामगार नसतं, पाणी तुंबून रस्त्यावर येऊ लागले, पायाला चिटकल म्हणून काटकुळी घेऊन जरा काढून द्यायचं, काटकोळ घेऊन काढून द्यायचं। हा मग हाय ग्रामपंचायतला माणूस आहे, जिल्हा परिषदची माणसं आहेत, फक्त मतदानापुरतं आम्ही लक्ष ठेवा। आणि मग काय दुसरं शेतकऱ्यासाठी काय? चल बाबा इथं तहसीलला जाऊ, नाही त्या फलाण्याला जाऊ, भाव मागू, सरकार भाव कुणब्याचं म्हणलं की मोकळच सरकार- फुकट आहे, घरचं आहे कुणब्याला, आणि ही तुमचं जे आहे ती इकतच आहे। सरकार भाव देते की काय सन्मान निधी देतंय? देतंय आणि पुन्हा व्यापारी गांडीत काढी करते। सरकारनं केला डिक्लेअर, सरकारनं केला की डिक्लेअर 5,000, 200, 4,000 परवडतं की मग 5,000 4,000? बी किती आहे? हां, बियाचा भाव काय आहे? सरकार आता भाजपचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे। 10 वर्षापासून बघू लाव, भाजपचं बघितलं, कम्युनिस्टाचं बघितलं, काँग्रेसचं बघितलं, निवडून बी बघितलं। तुमच्यानं काय झालंय म्हणलं की आम्ही गपचिप चाललो, चालला। हां, बक्कळ मी बी ग्रामपंचायत लढविले, म्हणजे लढवली आहे। पण आता इथं 25 वर्ष भाजपचं होतं किंवा काय केलं का भाजप? काय केलंय ही सांगा? शेतकऱ्यासाठी काय केलं? ह्या व्यापाऱ्यासाठी, पुढाऱ्यासाठी भरपूर केलं, त्यांच्या कार्यकर्त्यासाठी। हा शेतकऱ्यासाठी काय केले? चहाचं गुळवणी या आम्ही उभा टाकला, राम 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 प्याच्या, आणि उद्या मतदान आहे बरं का, ध्यान ठेवा। रमेश आप्पांनी काय केलं? हा आप्पांनी काय केलं? रमेश काय आप्पांनी? केलं? 4 वर्ष झगडले, 2दा ही झाले, त्यावेळेस जरा दामाचा जोर झाला, लोकांनी म्हणले बायला आता लई दिवसानं ही भीत बघू, यांना बी देऊन, काँग्रेसचे बी लई दिवसानं निघालं, काँग्रेसला बी बक्कळ बाऱ्या दिलं आणि एक बार मतदान झालं, संपलं। पुन्हा पुढल्या 5 वर्षालाच तुमची आमची भेट आले असतील की 1.5 वर्षात? आता 1.5 वर्ष झालं विधानसभेला, आले असतील भेटायला मग वगैरे? आता काल आले असले तर काय मी शेतात असताव लई, म्हणजे 1.5 वर्षानं काल आले असतील, सकाळी ते बी भरोसा नाही. सकाळी 8-9 वाजेतोर फिरत आहो इथं आता असं तै। आता इथून घरी गेला की ही कपडे बदलते। त्याला राजकारणात यायला पाहिजे होतं बघा तुम्ही। अरे केलंय बाबा राजकारणात, विकास झाला नाही फक्त, हा दामच नाही की आपल्या विकास झाला नाही. विकासाला दाम पाहिजे,
विकास करू लागले आता थांबले दामगोळा भाजपचे होते. उमेदवार ते वाटते काय करतील आ? भाजपचे काँग्रेसचे उमेदवार थांबले दोघंही आता वाटतं कुणावर भरोसा आहे आता आपला भरोसा आपापल्या स्वतःवरच राहील नाही ती त्यांच्यावर काय ठेवावं त्यांच्यावर काय इथून घरापर्यंत जाऊ तर माझा भरोसा आहे का मग त्यांच्यावर काय भरोसा सरकारी ठेवू? दवाखान्यात चला गेलतो का? गडे मला छातीचा ही आहे बस झालं मला बोल नाही, सरकारी दवाखान्यात गेलतो का? चांगला आहे का दवाखाना? जाताव 2 गोळ्या देते नाही चांगला कदर आहे? कदर करते कदर करतात का? हो या बसा हा. काय हुलले असं तेवढं चेक करतात अरे गोळ्या बी देते हो मग ए बाबा नक्कीच बाबा फार कामामध्ये आहेत कुठले आहेत बाबा अहो कुठले आहेत बोलताच येत नाही तुम्ही कुठले आहेत इथलेच खरोळ्याचे काय झाला खरोळ्याचा विकास बोलायला येत नाही तुम्ही इथं खरोळ्याचेच आहेत ना रस्ता आहे व्यवस्थित तुमच्याकडे जायचा रस्ता स्वच्छ पाणी प्यायला भेटतं का हा? आपण ह्या सगळ्या घडामोडी का जाणून घेतोय ह्याचं कारण असं आहे की अनेकांचे प्रश्न असतात अनेकांचे प्रश्न या जनमंतकच्या माध्यमातून बिंदास बोल या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतोय बघूयात अजून पुढे अशाच पद्धतीचा हा विकास सगळ्या दाखवण्याचा बाबा राम राम इथलेच का काय मग झाला आता निवडणूक आल्या जर आता हळूहळू प्रचार सुरू होईल खरोळ्याचा झाला विकास विकास नाही अजून विकासच नाही का अजून आता सुरू होणार आहे आता सुरू होणार आहे विकास काय भाजपची सत्ता होती या ठिकाणी 25 वर्ष भाजपनं जिल्हा परिषद लढवली 25 वर्ष त्यांची सत्ता राहिली त्या मानाने खरोळ्यामध्ये काय व्यवस्थित झालं रस्ते नाल्या पाणी पिण्याचं चांगली व्यवस्थित आहे लाईट आहे का सगळं आहे का आहे का सगळं आता तर म्हणले विकास झाला नाही पहिलंच आहे की म्हणाला पहिलंच आहे वय अजून काय केलं नाही अजून काय केलं अजून काय केलं नाही बघूयात अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया बाबा नमस्कार तुम्ही चेला तुमचं काय नाव आहे बांधास मधने बांधा तिथले सर्वांचे हो खरोळीची निवडणूक लागली आता काय चर्चा आहे आता चर्चा काय कळाल्याशिवाय काय करावं आता आपण आता थांबले की भाजपकडून थांबलेत हा. काँग्रेसकडून थांबलेत सध्या काँग्रेसचा जरा ही दिसलेला आहे काँग्रेसचे दिसाले का बरं काँग्रेस भाजप होतं की इथं 25 वर्ष तुम्हाला दिलं की त्यांनी सेवा हा, दिले की मग काय केलं का 25 वर्षात काय करायला हा माहिती काहीच नाही करायला काय बी नाही करायला हा. हा काय रस्ते खराब आहेत गुडी एवढाले खड्डे आहेत ह्या पांढरीच्या वाटेला पांढरीच्या वाटल ते पांढरीचं एक लोक बोलायले तू हो. लातूर जवळ पडते ना कधी हा जवळ पडत जाता लय खड्डे ट्रॅक्टर गाड्या उलतुलेल्यात टायर फुटलेले रस्ते खराब आहेत लय. रस्ते खराब आहे गुडघ्या एवढाले खड्डे आहेत मग हे लोक काय विकास केला म्हणजे कशाचा केला विकास आता काय विकास कशाचा केलाय आता आपल्याला तर काय माहित आहे काय बाबा हे कशाला बोलायचं त्यांना बोलायचं नाही पगार थांबा बोलतो मी तुम्हाला काय नाव आहे जाऊ द्या काय बोलतील ती आपल्याला काय निवडणुकीच बोलायचं का दुसरंही बोलायचं थोडंसं काय बोलावं 60 वर्षाचे पगार भेटते का येळला भेटत नाही येळाला भेटत नाही. येळला भेटत आता नाही. वय झालंय हा. भाजपचं सरकार इथं 25 वर्ष होतं हा. काय झाला विकास मग भाजप काय करते काय सरकार ते खाऊन बसत आहे खाऊन बसतंय हा. आपल्या खरोळ्यापुरतं बोला हा. फक्त खरोळ्यात झालंय का काय पण रस्ते नाले झाले ती मोटर रस्ते केले तर रस्ते जाऊन बघा तुम्हाला चला येते का एवढी बिकट परिस्थिती आहे हा. का? इथून पांढरी किती लांब येते पांढरी आता जवळ आहे जवळ आहे 4 हो, किलोमीटर. 4 ते प्यायला चर्चा कोणाची आहे सध्या मला आता खरोळ्यात चर्चा आता काँग्रेसची काँग्रेस भारी आहे म्हणते. का बरं भारी आहे भाजप भारी आहे. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे की बाबा त्यांची काय बी केलं नाही आजवर काय बी केलं नाही काय होय, केलं ते? पगार नाही झाली का तुम्हाला पगारचा काही विषय हा मग काय मग काम घरकुलचे पैसेच पडत नाहीत कामच कोणते होऊ शकत भाई आता भाजपचे लोक कार्यकर्ते तर म्हणजे अहो आम्ही लय सगळेचे करतो. आहेत हो हा, मग काय झालं नाही भाजपचे आहेत काँग्रेसचे सगळेच आहेत की हा मग काय हप्ताच दिलत नाहीत का फक्त बांधकाम पूर्ण झाले बांधकाम होऊन 3 महिने झाले 3 ते 4 महिने आणखीन हप्ता पडला नाही. एक बी नाही एक पडला फक्त 15,000 एक 15,000चा मग हा ह्यांचं बी थोडं लक्ष ठेवायचं काम आहे का नाही आता ठेवतात की आता आता ठेवून काय करायचे आता एवढं काय आता 15 दिवसच ठेवतील पुन्हा पुन्हा काय 5 वर्ष हा पुन्हा अजून महाग तसं पुढे खरोळ्यात काय झाला विकास खरोळ्याचा विकास काय झाला तुमचा घराचा झाला विकास बाकीचा मला माहिती नाही माझ्या पुरतं रस्ते बोलतो आता पांढरीचा रस्ता म्हणे खराब झालाय म्हणे पांढरीच्या रस्त्याचा माझा काही संबंध नाही तुमचं काय जात नाहीत का लातूरला नाही, कधी जात नाही तिकडे. संबंधच नाही हा. प्यायला स्वच्छ पाणी भेटते का प्यायला स्वच्छ नाही बोरचंच पाणी आहे बोरचंच पाणी पाण्याची व्यवस्था नाही फक्त घरकुलाचा हप्ता पडला पाहिजे ही मोठी समस्या आहे तुमची
माझाच नाही, प्रत्येकाची हीच भावना आहे. घरकुलाचा जेवढे हप्ता बी पडला. बारीक गरीब लोक इथं त्या लोकांची ही समस्या आहे. आता 50,000 वाढवून द्यायले म्हण की द्यायला पण यायचे तीच दिन की आणि आहे किती तेच 50 देणार. कुठे आले तर आहे तेच देणार झालं 4 महिने झालं आणखीन हप्ते पडूच लागले. 4 महिने अजून पडायले हां. म्हणजे स्वतः